आणि म्हणून द्या हो. हे का लावलं हे उपक्रम संतांनी? वारीचे म्हणा, सणासुदीचे म्हणा, प्रदोष म्हणा, पुण्यतिथी म्हणा, जयंती म्हणा, अनुष्ठान म्हणा. बाबाजी ग्रामीण भाषेमध्ये राहणारे आहेत. ग्रामीण जनतेची बाबाजीला अत्यंतिक तळमळ होती, सर्वसामान्याची तळमळ होती. म्हणून सर्वसामान्याला बाबाजीने सांगितलं की कुठं अनुष्ठान होत होते बाबाच्या अगोदर. हे त्या भगवान सदाशिवाची कृपा, हे बाबाकडून, हे तुमच्याकडून तो करून घेतो. आणि म्हणून याचं काय पुण्यवर्णन करावं? बाबाजी म्हणते त्याचं पुण्याचं वर्णन होणार नाही. म्हणून ते पद्धतशीर झालं पाहिजे महाराज. किती बाबाजीचे नियम होते. असे बाबा मी 4 अनुष्ठान स्वतः जनार्दन स्वामींचे पाहिलेले आहेत. 3 दिवस तर बाहेरच यायचे नाही, काही घ्यायचे नाही, काही खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. 3 दिवसानंतर बाबाजी स्वतः बाहेर यायचे, फराळ वगैरे घ्यायचे. पण 3 दिवस काहीच नाही, पाणी नाही, काही नाही. एवढं कडक आपल्याला करता येणार नाही. स्वतः जनार्दन स्वामी मंडपात बसून राहायचे, कोणाला बाहेर जाऊ द्यायचे नाही, कुठं नाही, काही नाही. नगर प्रदक्षिणा नाही, काही नाही, काही नाही. काही काढतात लोक. नगर प्रदक्षिणा काय, खाणं पिणं काय, हे काय ते काय, किती निक्षण. अरे बाबा हो, स्वतः जनार्दन स्वामींनी काय सांगू तुम्हाला.